नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज मी बनवत आहे पात्रीची भाजी. तर मी सध्या आहे गावाकडं आणि ही ताज्या भाज्या भेटत आहे कापसाच्या शेतामध्ये. तर बघू शकता हे असे या भाजीला पात्रीची भाजी म्हणतात. तर बघा, तर हे सर्व मी उपटून घेत आहे. तर घरी आणल्यावर हे सर्व स्वच्छ करून घेते. एक एक काड्या त्यांना चांगल्या प्रकारे निसून घेत आहे. बघू शकता. तर हे सर्व मी अशा प्रकारे निसून घेतले आणि यांना मी बारीक चिरून घेत आहे. बघू शकता असे मी बारीक त्यांना चिरून घेतले आणि 2-4 पाण्याने धुवून घेते, कारण यांना माती होती लागलेली. तर बाहेर मोटर चालू होती, तर मी नळीनेच यांना धुवून घेतलं आहे. तर असे 3-4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आता त्यांना मी धुतल्यानंतर त्यांना मी उकडून घेणार आहे चुलीवरती. 5 मिनटं मी उकडून घेणार आहे. तर हे असं मी चुलीवर ठेवून दिली आहे आणि हे अशी उकडून झाले आहे. तर यांना मी थंड झाल्यानंतर 2 पाण्याने धुवून घेते आणि बारीक चांगलं पिळवून घेते, त्यांचं पाणी काढून घेते आणि हाताने सुटसुटीत करून त्यांना खालीच मीठ लावून घेते आणि कढईमध्ये जिरा, लसूण आणि ही ठेचलेली चटणी आणि हे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे सर्व टाकून ही भाजी टाकून देते. बघू शकता खूप छान लागते ही भाजी. तुम्ही करून बघा. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.